हे पहा, याला फार मोठी जखम झालेली आहे. हे बघा, एवढा मोठा डोबळा चाव पडलेला आहे आणि ह्याला दूध हळद ह्याला हे प्यायला दिलेलं आहे. तर हे कुत्रं चावलेलं आहे. दरवळा हे वेळा धर. हे पहा, हे कुत्र्यांचा आणि ह्यांचा हा 36 आकडा असतो का. तर अनेक कुत्र्यांनी हे वानर सैन्यांना ठार मारलेलं आहे. आणि जयवंत शिंदेंनी 1987 सालला एक मिरवणूक काढली होती कोरेगावचं रेल्वे स्टेशन. आणि त्याच्यानंतर 2008ला एक मिरवणूक काढली होती वानर सैन्याची आणि मंकीची. हे अनेक वानर सैन्य जयवंत शिंदेंनी हे जपन केलेले आहे. हे दूध आणि हळद त्याला प्यायला दिलेले. हे पहा, फार मोठी जखम झालेली आहे. हे बघा, डोबळा पडलेला आहे या ठिकाणी. ह्या मानेला हातेला. बाळा प्या दुधू प्या. हे यांना औषध आहे आणि त्यांचे औषध खाल्ल्यानंतर ते स्वतः डॉक्टर आहेत. त्यामुळं त्यांची जखम हे भरली जाते. आज वार आहे सोमवार, तारीख आहे 3. हे नित्यनेमानं जयवंत शिंदेंच्या घरी भोजन करायला येतात. हे पहा, आरशात पाहतात, फोटो पाहतात. तर यांचा जयवंत शिंदे व्हिडिओ बनवतात. आत्ता काळी सेना भोजन करून गेले. आता हे लाल भोजन आणले. ह्याच्यामध्ये जयवंत शिंदेंनी हळद टाकलेली आहे. घे बाळा प्या धर. प्या. हे पहा, फार मोठा डोबळा आहे काय. आता ते मालक बजरंगबली यांना बरं करतील फार काय. आणि भगवान प्रभू रामचंद्र हे ह्यांना बरं करतील आणि हे पुन्हा यांचं चांगलं होऊन जाईल. हे पहा किती सण करते. फार मस्त दुःख झालेलं आहे. जयवंत शिंदे वानरप्रेमी, वानरभक्त, प्राणीमित्र, निसर्गप्रेमी. हे पहा, कुत्र्याचा आणि यांचा 36 आकडा असतो काय. की हे एकटं असलं एका कुत्र्याला ऐकत नाही. यांची टोळी असली तर त्या टोळीला ऐकत नाही. आणि हे एकटं असलं तर कुत्रे यांना मारतात. जीव जास्त म्हणजे यांचा मृत्यूच होतो. असे कुत्रे यांना मारतात. तिथं काही कपिलच नाही असा हा यांचा. पण हे अतिप्रेमळ असतात. हे भगवंताचा अवतार आहेत, बजरंगबलीचा अवतार आहेत काय. पण हे सर्व लोकांना हे कळणार नाही. जय हनुमान, जय श्रीराम, जय शनिदेव.